अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल पुण्यामध्ये एक बैठक झाली आहे। बैठकीत निधी वाटपावरून झालेल्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केली अशी सूत्रांची माहिती आहे। अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे आणि शहांच्या लक्षात आणून दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्या विकास कामात अडथळा निर्माण होतोय असं देखील शिंदेंनी सांगितल्याचं समोर येत आहे। जर महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एक समान व्हायला हवं अशी मागणी शिंदेंनी केली आहे। 2 दिवसांपूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार अर्थ खात्याने अपुरा निधी दिल्यानं रखडलेले होते। शेवटी एकनाथ शिंदे यांना स्वतः वित्त सचिवांना कॉल करून मध्यस्थी करावी लागलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता ही बातमी येते शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांच्या विकास कामांसंदर्भात अडथळे येत आहेत असं शिंदेंनी अमित शहांना सांगितल्याचं सूत्रांकडून कळतं। एक प्रकारे निधी वाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट्स द्यायला। अक्षय, एसटीचा विजय अगदी अलीकडचा आहे, मात्र असे अनेक कदाचित अनुभव आलेले आहेत का शिवसेनेला आणि नेमकं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेंचं, सूत्रांकडून काय कळतंय? नक्कीच असे अनेक अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळेच काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून मुख्यतः चर्चा झाली। आता ही चर्चा काय होती तर एक्झॅक्ट चर्चा यामध्ये आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या सूत्रांच्या माहितीनुसार निधी वाटपामध्ये समसमान हा निधी वाटप केला जावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। अमित शहांकडे ही मागणी केलेली आहे आणि 2 दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे परिवहन खात्याचा देखील पगार हा झाला नव्हता, अर्धाच पगार झाला होता। त्यासाठी देखील एकनाथ शिंदे कॉल करावा लागला होता, त्याच्यानंतर तो पगार झाला आणि याचबरोबर त्यांची आणखीन एक त्यांनी असं देखील एक सांगितलेलं आहे की अर्थमंत्र्यांकडून ज्या फायली येतात किंवा अर्थ खात्याकडून मुख्यतः ज्या फायली जातात, मग आमचे मंत्री असतील आमचे आमदार असतील तर ते जे मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्या फायली या वेटिंगवर ठेवल्या जातात, त्या लवकरात लवकर क्लिअर देखील केल्या जात नाहीत आणि याचा फटका हा विकास कामांना बसतो आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या ज्या फायली आहेत त्या देखील लवकरात लवकर क्लिअर व्हाव्या, त्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी देखील मागणी अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विकास कामांना बसलेला फटका हा लवकरात लवकर दूर व्हावा यासाठीची ही मागणी आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे महायुतीचा एकूणच जो लोकांमधला प्रभाव आहे तो देखील जास्तीत जास्त वाढेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे काल 11:30 नंतर ही बैठक झाली पुण्यातल्या हॉटेलवर आणि त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा या दोनच नेत्यांची ही बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अर्थ खात्याच्या विषयातले अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते एकनाथ शिंदेंकडून सांगण्यात आले आणि अमित शहा याच्यावर आज विचार करणार आहेत। आता सह्याद्री अतिथीगृहावर गेल्याच्या नंतर काही महत्त्वाच्या भाजपच्या मंत्र्यांना देखील त्यांनी बोलवलेलं आहे, नेत्यांना बोलवलेलं आहे। मग या संदर्भात देखील काही चर्चा होऊ शकते, मुख्यमंत्र्यांसोबत देखील अमित शहांची चर्चा होऊ शकते कारण की आजचा दिवस जो आहे तो पूर्णतः कामामध्ये गेलेला आहे। आता सह्याद्रीवर आज रात्रभर अमित शहा आहेत आणि उद्या सकाळी ते दिल्लीला परतणार आहेत। तर त्यावेळी या नेत्यांच्या मध्ये पुन्हा एकदा जर एकनाथ शिंदे आणि अमित शहांची भेट झाली, जर दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांची भेट झाली तर नक्कीच या विषयामध्ये चर्चा होईल आणि अर्थ खात्या संदर्भातील जे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी मांडले ते अमित शहा कशा प्रकारे दूर करतात हे देखील बघावं लागेल। प्रसन्न। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।